सुंदरान मांडर गमयान मांडर सुंदरान पुनारान गमयान बोल्या माझ्या हरिनाना बनल्या काशी निघाला मांडरीच्या देवाला मुगा प्रचार पण लक्षात ठेव, आपण आष्टे गावात आलोया. त्या आष्टे गावाचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, भरपूर असं त्यांनी मला भरभरून दिलंय. बरोबर आहे. आणि फोन आल्यावरती नाही म्हणायला येत आहे. त्याने सांगितले आपल्याला त्या ठिकाणी भगवंताची सेवा करायला जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून फक्त या प्रेमापोटी या ठिकाणी आले. आजची परिस्थिती नाही या, पण भगवंताच्या जीवावरती जे जमल ते मी तुमच्यासमोर सादर. बरोबर आहे.
फार पूर्वी काळाला पहिल्या सती योगाला अरे असणाऱ्या कोकण दुर्गाला त्या पन्हाळ दुर्गाला तुला गमाना देसाई सावकार त्या जाग्याला अरे राज लागला होता करायला आणि राजकर्त्या जाग्याला अरे तू कशी म्हणते होता सवारा उडा त्याचा मोठा नोकर चाकर त्याच्या वाड्याला अरे गाया गुरांनी गोटा त्याचा भरल्याला सोन्या नाग्या नवरे का घर त्याचं भरल्याला आता राज लागला होता करायला आणि राजकर्त्या जाग्याला कोण्या एका दिवसाला त्या टायमाला अरे पुण्या एका दिवसाला त्याला मला सावकाराची असणारी खर्ची रगरत अरे स्वतः संधी सवळ करण्यासाठी निघून गेली होती सुवर्णाच्या धानीला अरे गळ्यातला नवरत्नाचा हार अरे काढून ठेवला होता तिनं धानी रकट्याला आणि बहेगा कट्ट्याला अरे नवरत्नाचा हार तिनं ठेवल्याला धाडी कट्याला आणि एवढ्याच आकाश मार्गातून अरे जाणाऱ्या धारीने नजरची पडली त्याला तसं आकाश मार्गाने जाणाऱ्या घारीची नजर त्या नवरत्नाच्या हारावरती पडली आणि त्या घारीनं मात्र त्या जागेला शाहीर हा फार वेळ घ्यायचा नाही बरोबर आहे शाहिरांचं सुद्धा मन दुखावलं असेल आमच्यामुळे त्यांना थोडंफार कमी म्हणायला लागला हा पुन्हा एकदा तुमच्याच गळ्यात ती ढोल घेता येणार आहे फॅट गाडीसाठी फक्त आपण हवंय बरोबर आहे तेवढंच झालं पण असणाऱ्या अरे घालीनं जसं रे बाबा त्या नवरत्नाचा हार आणि स्वतः चोचीमध्ये धरला त्या जाग्याला तुझी मध्ये जसा धरला तसं आकाश भरारी मारली त्या घारीनं अरे नवरत्नाचा हार तिनं नेला एवढ्याच पाठीमागल्या बाजूला
येते माघारी जरा बाबा असणारी जगमाला सावकाराची गाणी अरे संधी सबळ करून अंगावर सर्व असणार अलंकार तिनं केला अरे अलंकार करताना अरे नवरत्नाचा हार तिला रे बाबा गावना त्यांना गेला नवरत्नाचा हार माऊलीला तिसराचा झाला चिता चिंता पडली जीवाला अरे चिता गती होऊन माऊली निघून आली खंडोबाला पती देवाच्या जवळल्या बाजूला आणि काय लागली होती बोलायला मात्र घ्यायला गेला अहो मंडळी पतिराया काय सांगू तुम्हाला अरे नवरत्नाचा हार माझा संधी सवळ करताना अरे चोरीला रे बाबा गेलाय त्या जाग्याला आणि एवढं बोलल्यानंतर मात्र त्या ठिकाणाला मला याला लागली सांगा याला लागली नवरत्न हार दी त्या फुक्या घोड्या नावाला सागर भाऊ नावाचा या सागरावर भिरा जातो माझ्या वाटेला तुझ्या फिरतीची झाली मला अरे बोलत होते पतिरायाला नवरत्नाचा हार गेलाय चोरीला अरे पाहिजे बाबा शोधायला त्या जाग्याला बोल ऐकून घेतला आणि लागला होता धर्माना देसाई बोलायला स्वतःच्या घरतीला अगं म्हणला काही कमी आपल्याला नोकर चाकर वाड्यामध्ये सोन्या नाण्याला घर आपलं भरलया म्हणला तसलाच हार दुसरा देतो करून तुला द्यायला गेला हट्ट कोऱ्या राणीने हट्ट धरला माझा असणारा नवरत्नाचा हार तुम्हाला पाहिजे त्या जाग्याला अरे
अरे एवढ्या बोलल्यानंतर अरे कुणी चोरून गेलाय मला शोध लागला होता ना मला घ्यायला त्या जाग्याला मला शोध लागला होता घ्यायला आणि काय प्रकार आला होता घडायला त्याचा गेला अरे देव देव रशी जावे स्वतः दोषी आटोपट ब्राह्मण सर्व काही पाहिलं त्या वेळेला पण कुणाला नव्हता पत्ता अरे थान सुद्धा लागायला त्या जाग्याला पत्ता नव्हता लागायला आणि काय लागला होता प्रकार घडायला त्याचा गेला त्याच वेळेला कोणतरी लागलं होतं सांगायला अरे धनगरी धर्माचा देवाचा पुजारी अरे देवरशी साक्षात भगवंत अरे येतो बाबा त्यांच्या अंगाला आणि स्वतः रे बाबा काहीतरी सांगतोय नवल स्वतः त्या वेळेला बोलायला लागे जातो माझ्या या वाटेत
सिद्ध शेवकळा करणारा अरे धनगर दासी जातो सिद्ध मातृते वेळा बोलवून घेण्यासाठी सांगितला राजाने आज्ञा केली प्रधानाला रे बाबा निघून जायचा त्या पुजाऱ्याच्या वाड्याला आणि बोलवून आणायचा माझ्या घर भाड्याला अरे राजा आज्ञाप्रमाणे सिपाही निघून गेला मात्र त्याचा गेला राजा आज्ञेप्रमाणे अरे असणाऱ्या माझ्या शिदाने अरे सिद्ध शेवकळा केली कोण कुठं सांगणार अरे प्रत्येक सांगितलेल्या जाग्याला जाऊन तो नगमाला सावकार आपल्या शिपायांना पाठवून अरे नवरत्नाचा हार गावते का बघणार पण कुणाचं सुद्धा खरं नव्हतं रे बाबा येईल त्या जाग्याला अरे एक म्हणतास आणि एक सेवक झाले जसं पुजारी झाले देवरशी झालं 360 देवरशांना जसं हार गावून असा झाला राग आला राजाच्या जीवाला अरे रागाच्या भरात त्यानं जसं सर्व साऱ्या शिरबंदी खाण्यात टाकल्या आणि देवाचा असणाऱ्या विरुद्ध ब्रेका विहत का बळा भांडाऱ्याचा वाटवा अरे टाकला घेऊन ब्रेका त्या घोड्याच्या पागला एवढ्यात मात्र त्याला गेला अरे असणारा बावळ बिरद पडलं होतं घोड्याच्या लिदेला 350 सेवक पडलं होतं बंदी खाण्याला पण एवढ्यात असणारा अरे खऱ्या देवाचा माझ्या काशी लिंगाचा अरे पुजारी शिदा असणारा सूर्यापा मात्र त्या ठिकाण्याला निगणे माया प्रेमा निद्र आल्यात भरून
कृष्ण येता झाली बावली बाबा असणारी अंतरी बातमी कळाली होती आरवाडी राणाला असणाऱ्या माझ्या शिरसुऱ्या पाला अरे कोड पडलं उतर त्याच्या जीवाला त्या जाग्याला शिरसुर्या पान विचार मनाचा केला म्हणला माझी जात गंगा पडल्या बंदी खाण्याला माझ्या गुरुचं बाहून विरुद्ध पडलंय ब्रेकाव कसं वारूच्या पागला घोड्याच्या लिदला जर मी नाही काढलं तर भट्टा लागला आपल्या ब्रेका हिरबाला त्या जागेला अरे भट्टा लागला आपल्या जात गुंगेला कोड पडलं होतं त्या सूर्याबाच्या जीवाला अरे त्या दिशा दिवसाला त्या गव्हाणार मारल्याला अरे काळा मोरा होऊन पाण्याचा घरा असणाऱ्या फुलाचा कंदा घेऊन निघून गेला होता अरे देवाच्या शेवरात जाग्याला देवाच्या सेवेसाठी निघून गेला नाग घरी पाण्यात ब्रेका त्यानं घाटा भरून आंघोळ तवळ केलं घाटा भरून घेतला रेवडीची पत्री तरवडीची फुलं तोडून ब्रेका निघून आला देवाच्या लावलाला त्याला गेला देवायाच्या समोर देवाच्या